लंकापुरी पुण्यभूमी पवित्र नादतो ज्ञानराजा तया ठविता पुण्यराशी नमस्कार माझा ज्ञानेश्वर श्री पुंडलिका वरद श्री ज्ञानदेव भगवान स्वामी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु सब संतन की जय। अपने अपने माता पिता की जय। कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा साधकांचा माय बाप दर्शने हरे थाप, सर्वाभूते सुखरूप ज्ञानोबा माझा, सर्वाभूती सुखरूप ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूजस्थानी, शिरोमणी वंदयो चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, चालविली जड भिंती हरली सांग यांची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगते ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा रेड्या मुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला, वेद बोलविला गर्भद्विजांचा शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा, ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीते टीका, साम्राज्य दीपिका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, गुरु सेवेला जान शरण एका जनार्दन, गुरु सेवेला शरण एका त्रिलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा, साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप, साधकांचा माय बाप दर्शने हरे, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आहे 25 ऑगस्ट आहे की नाही, मंगळवार. आज आहे श्रावण शुद्ध द्वादशी आणि आज मंगळागौरी पूजन आणि भौम प्रदोषण. त्याच्यानंतर ऋग्वेद देश आहे तो ब्राझीलपासून आज स्वतंत्र झाला, तो 1825 सालची घटना आहे. त्याच्यानंतर प्रसिद्ध लेखक गंगाधर गाडगीळ यांचा जन्मदिवस आहे 1923 सालचा जन्म. त्याच्यानंतर नील आर्मस्ट्रॉंग जे चंद्रावर त्यांनी पहिलं पाऊल ठेवलं, त्यांचं निधन झालं आहे 2012 साली. म्हणजे 2012 ते वारले, म्हणजे ते त्यांच्याच पुण्यतिथी आहे. तर अशा प्रकारे हा दिनविशेष आहे. आणि आज आपल्याला 11वा श्लोक घ्यायचा आहे. अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 11. मी म्हणतो, माझ्या मागे आपण म्हणाल. ये यथा माम प्रपंदन्ते
कंस तथैव भजाम्यहम् तां सेवां भजामि मम वर्तानुवर्तन्ते मनवर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वेषाः. पार्थ सर्वशः. तर ह्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगतात की मला जसा जो बसतो, म्हणजे जशी तो माझी भक्ती करतो त्याप्रमाणे मी त्याला फळ देतो. जसं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, तुकोबारायाने एका ठिकाणी म्हटलं आहे, घेसी तेव्हा देसी. म्हणजे त्याला द्यायला लागतं अवघड तेव्हा देतो तो. आता त्याने कसं आहे माहिती आहे का, त्याने अगोदरच त्याचा असा स्वभाव आहे, तो बोलतो मी अगोदरच तुम्हाला दिलेलं आहे, दिले इंद्रिय हातपाय कान, परत आणखी मागायचा का फुकट आहे, फुकट दिलेलं आहे त्याने. परंतु मनुष्याचा स्वभाव असतो, मनुष्य भक्ती करतो, काहीतरी त्याच्याकडे मागतो. कारण हा संसारामध्ये बघा कितीतरी आपण पुरवण्याचा प्रयत्न केला तरी काहीतरी कमी पडतात. मग आपण भगवंताकडे काय करतो, काय ना काय काय ना आपली बकेट लिस्टच असते मंदिरात जाण्याच्या पूर्वीच तयार आहे. आणि मग भगवंताच्या समोर आलं की मग तो सगळं गारानं गातो. मग भगवंत असं म्हणतात, तो जसं बसतो तसंच मी त्याला पण बसतो. आणि काय माहिती आहे का, ईश्वर हा भक्तांचा भाव जाणतो, बाह्य स्वरूप नव्हे. बाहेरून तुम्ही किती नटलेले आहात याला महत्त्व नाही. तेच कसं बघा, ही कुब्जा जी आहे ना, कुब्जा ती आहे तशीच भगवंताच्या समोर गेली. ती 8 ठिकाणी हे होती, वाकडी होती. आणि पुतना आहे ना, पुतना तशी होती तशी नाही गेली ती मावशी म्हणून गेली. मग भगवंताला बाह्य आवडत नाही, अवडंबर मॅचिंग किंवा नटणं हे त्याला आवडत. त्याला आवडतो फक्त भाव बळे आकळे एरवी ना कळे. ज्ञानोबराय हरिपाठामध्ये म्हणतात की भाव बळे आकळे एरवी ना कळे. अहो त्याला कळायला, जर का वेदाला कळत नाही तर आपल्याला काय कळणार आहे सांगा त्याचं स्वरूप. आणि तुम्ही जसं भजाल तसा तो तुम्हाला भजणार आहे. बघा, कंसाने वैरभावाने भक्ती केली, परंतु त्याचा पण त्याने उद्धार केला. शिशुपालाने वैरभावाने भक्ती केली, त्याचाही त्याने उद्धार केला. तुम्ही प्रेमाने भक्ती केली तर प्रेमाने तो तुमचा उद्धार करेल. बघा, कंसाने म्हणजे एवढं वैर होतं कंसाचं की जन्माला यायच्या अगोदरच तो वैर भावाने का होईना पण कृष्ण करत होता, नाव घेत होता भगवंताचं. आणि त्याला पुढे नामदेवरायांनी मस्त वर्णन केलेलं आहे अभंगामध्ये. त्याला सगळीकडे कृष्ण दिसायला म्हणजे तो आता येईल, तुम्हाला मारेल. हां, तो न्हावी दाढी करायला आला ना तर आरशात सुद्धा त्या न्हाव्याच्या ऐवजी तो दिसायचा त्याला असं म्हणतात बाबा, ते नामदेवरायांनी वर्णन केलेलं आहे. तो दाढी स्वतःच करायचा भीती. परंतु बघा, भीतीपोटी का होईना तो क्षणोक्षणाला भगवंताचं काय करायचं, नामस्मरण करायचं. याला महत्त्व आहे. म्हणजे त्याला पण चांगली त्यांनी गती दिलेली आहे भगवंतानी प्रत्येकाला, शत्रूला सुद्धा, रावण असो, पुतना असो, कंस असो, सगळ्यांना काय दिलेली आहे, चांगली गती दिलेली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा, तुकोबाराय असं म्हणतात की उत्तम त्या याती देवा शरणा अनन्य गती. ती याती, ती जाती, तो मनुष्य धन्य आहे जो अनन्य भावाने देवाची काय करतो, भक्ती करतो.
त्याच्यानंतर पुढे असं म्हणतात की आंधळी ती तुका म्हणे संसारी, जीही नाही हरी ओळखीला. ज्याने संसारात येऊन हरीला ओळखलं नाहीत ती सर्व आंधळी आहेत असं महाराज म्हणतात. त्याच्यानंतर काय भाव असेल त्या गोपाळांचा, त्या बाळक्रीडा बघा. तुकाराम महाराजांनी त्यांच्या गाथेमध्ये बाळक्रीडा नावाचा प्रकरण आहे. त्याच्यामध्ये 100 अभंग आहेत आणि सगळे मोठमोठे चरणाचे अभंग आहेत. त्याच्यामध्ये असं आहे ना महाराज, सुरुवात पहिल्या अभंगाची आहे ना, म्हणजे शेवट जो आहे तो पहिल्या अभंगाचा सुरुवात आहे. म्हणजे असं त्यांनी यमक 100 अभंगापर्यंत साधलेलं आहे. त्या अशा अभंगामध्ये एका ठिकाणी असं म्हणतात, सायास करुणी मिळविले धन, तेही केले त्यांनी कृष्णार्पण. म्हणजे गवळी यांनी ना त्या गोपिकांनी सायासाने धन मिळवलं, ते सुद्धा त्यांनी कृष्णाला देऊन टाकलं. 2 नंबरचा पैसा नाही दिला. कष्टाने कमवलेलं ते सुद्धा त्यांनी कृष्णाला दिलं. आणि कसं आहे माहिती आहे का, आणखीन त्याच्यामध्ये कालिया मर्दनाचं प्रकरण आहे. कालियाचा वध केला भगवंताने. तर तुम्ही कालियाचं बघितलं का, ते मूर्ती बघितली तिकडे या गोकुळामध्ये आहे, यमुनाचे ते आहे. म्हणजे असं म्हणतात की त्याला मारलं नाही, त्याला जीवदान दिलं भगवंताने. म्हणे आता तू इथे नाही थांबायचं, परंतु तू मागे बघायचं नाही. आता मागे बघितलं का तिथंच थांबशील म्हणे. मग त्याने मागे बघितलं, असं तो फणा असा आहे मागचा असा, आणि तो तिथेच आहे. तिथे आम्ही गेलो होतो, आम्ही बघायला गेलो होतो. म्हणजे आम्हाला त्या ड्रायव्हरनी दाखवलं ते आम्हाला ते काही डोक्यात नव्हतं, पण त्यांनी दाखवलं. तर तो जो कालिया मर्दनाच्या वेळेला ना काय झालं, युद्ध झालं त्याचं आणि म्हणजे भगवंताचं आणि कालियाचं. तेव्हा त्यांनी म्हणजे लाखो नाग आले होते त्याच्याबरोबर लढायला, त्याचं सैन्य. तेव्हा भगवंताने काय केलं असेल, कृष्णाने, तेव्हा त्याने काय केलं माहिती आहे का, यास तुका म्हणे नाही भक्ताविन, गरुडाचे चिंतन केले म्हणे. काय असेल बघा, म्हणजे याला भक्ताशिवाय कोण नाही. म्हणजे प्रत्येक वेळी तो भक्तालाच सहाय्य करतो असं नाही, भक्त सुद्धा त्याला सहाय्य करतात. म्हणजे त्याचा जो पाश होता, नागपाश भगवंताच्या गळ्यामध्ये वगैरे, ते सगळ्यामध्ये गरुडाने ते सगळे नाग काढून टाकले, खाऊन टाकले. म्हणजे असं भक्तांचं आणि त्याचं नातं आहे की नाही. हां, म्हणजे हे नातं फार रंजकपणे ज्ञानोबारायांनी दर्शवलेलं आहे. ते आपण थोडं बघू आणि पुढे चालू. बघा आता 66 क्रमांकाची ओळी मिळाली सगळ्यांना. 66 क्रमांकाची ओळी. एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाची भजे. ज्याप्रमाणे समोरचा भक्त मला बसतो, माझा जसं प्रेम करतो, त्याच पद्धतीने मी प्रेम त्याच्यावरही करतो. हो, त्याला जर का डुप्लिकेट दिलं समजा, म्हणजे त्याला वस्तू देताना आपण जरा नकली दिली तर तोही तुम्हाला नकलीच वस्तू देणार. बरं, हां, तुम्ही त्याला ओरिजिनल दिलं तर तो तुम्हाला ओरिजिनल देणार. जसं तुमचा भाव आहे तसं तो तुम्हाला फळ देणार. देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशील, झाले असे केवळ माझ्याची ठाई. म्हणजे इथे ज्ञानोबारा असं म्हणतात की प्रत्येक मनुष्य हा भजनशील आहे. या जगामध्ये प्रत्येकजण भजन करतो भगवंताचं.
आणि जसं तो भजन करेल त्याप्रमाणे त्याला ती गती भेटते. पुढे बघा आता 68 क्रमांकाची ओवी आहे बघा. परे ज्ञाने विन नाशिले ज्ञानेन नाशिले जे बुद्धी भेदासी आले बुद्धिभेदासी आले तेनेची या कल्पले अनेकत्व. भगवंत काय म्हणतात, ते भक्ती करतात परंतु ज्ञानेविन नासले. योग्य ज्ञान नसल्यामुळे काय करतात, मी एकच आहे पण माझ्याकडे अनेकत्व बघतात. ते मला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं ठेवतात. कधी मला पांडुरंग म्हणतात, कधी मला कृष्ण म्हणतात, कधी मला राम म्हणतात. पण खरा मी कसा आहे, निर्विकार आहे. मी फक्त ही रूपं घेतलेली आहेत. त्या वेळेला धर्माचं रक्षण करण्यासाठी मी हा तो अवतार घेतलेला आहे. पण मी तेवढ्या पुरतं सीमित नाही आहे. मी अनादी आहे, मी अविनाशी आहे आणि माझे जे स्थिती आहे, माझं राहणं जे आहे चराचरात आहे. असा म्हणजे बघा, रिता ठाव नाही उरला असं एकदा एका ठिकाणी भगवंत तुकाराम महाराज म्हणतात की असा जे रिकामी जागा नाही का तिथे भगवंताचं अस्तित्व नाही. परंतु लोकांना काय झालं, ज्ञान नसल्यामुळे ते माझ्याकडे भेदभावनेने बघतात आणि वेगवेगळ्या रूपाची वेगवेगळी तुलना करतात. काही जण भगवान शंकर श्रेष्ठ आहे असं समजतात, काही जण श्रीराम श्रेष्ठ आहे असं समजतात. पण हे काय नाही, हे सगळे एकच आहे. हे माझेच सगळी रूप आहेत. हां, आणि हे ज्ञान झालं तर आपण भेदभाव करणार नाही. पुढे बघा, मनोनी अभेदी भेदू देखते यया अनाम्या नामे ठेवती देवी देवो म्हणती अचर्चाते. ते माझ्याकडे भेदबुद्धीने बघतात माझ्याकडे आणि ते काय करतात, मला वास्तविक नाव नाही आहे पण मला नाव ठेवतात. हा गणपती आहे किंवा हा कृष्ण आहे किंवा राम आहे असं मला नावं ठेवतात. पण वास्तविक मला नाव नाही आहे, मी ती घेतलेली रूपं आहे. आणि काय माहिती आहे का, बघा इथे ज्ञानोबारायांनी काय शब्द वापरलाय बघा, देवी देवो म्हणती अचर्चाते. भगवंत हा चर्चेचा विषय नाही आहे. भगवंताविषयी तुम्ही तर्क नाही करू शकत. वास्तविक मी अचर्चा आहे. अचर्चा म्हणजे माझ्याविषयी मत नाही करू शकत कोणी ठाम की मी कसा आहे, परंतु माझ्याविषयी चर्चा करत बसतात. हा, तर हे करायला नाही पाहिजे. हे कशामुळं करतो आपण, अज्ञानामुळे करतो. पुढे बघा आता, जे सर्वत्र सदा सम तेत विभाग अधोत्तम मती वंशे सभ्रम विवंचिते. वास्तविक मी काय आहे, मी सर्वांसाठी सारखा आहे. माझ्याकडे कुठलाही भेदभाव नाही. म्हणजे मी असं कोणाला मोठं समजत नाही किंवा कोणालाही छोटं समजत नाही. माझ्याकडे सगळे आले, मी सगळ्यांना सारखं समजतो. परंतु काय, हे लोक माझ्यामध्येच भेद करतात आणि मी म्हणजे चांगला वाईट हा भेदच नाही करत. हे महत्त्वाचं आहे. भगवंताकडे कोणी खळ गेलं किंवा संत गेला किंवा चोर गेला तरी तो सगळ्यांना काय करतो, एकदा नामदेवरायाने तक्रार केली होती पांडुरंगाकडे. म्हणे, देवा तू विटेवर उभा आहे, तुला काय समजत नाही का रे किती लोकांचे दुःख आहेत. तू त्यांना काहीच देत नाही म्हणे. एखाद्याला एक डोळा नाही किंवा दोन्ही आंधळे पण येतात, त्यांना डोळे तर द्यायचे कमीत कमी तुला बघायला तरी. तर मग देव म्हणे, बुवा असं आहे ना, मला ते कसं आहे, मला नियमाच्या बाहेर जाता येत नाही. काय म्हणे, तू सत्ताधीश आहेस,
विटेवर उभा आहेस. तू नाही देणार मग कोण देणार त्यांना बिचाऱ्यांना? काय आधार आहे त्यांना तुझ्याशिवाय? म्हणे रे असं नाही करतायत नामदेवा. का नाही करतायत म्हणे? मला तुझी जागा दे म्हणे एक दिवस. एक दिवसाचा मला मुख्यमंत्री बनव म्हणे तू. मग बघ म्हणे मी काय करतो. ते बाळासाहेब ठाकरे म्हणायचे मला एक दिवस पंतप्रधान करा. ते म्हणे ठीक आहे म्हणे चल तुला एक दिवस मुख्यमंत्री करून टाकतो. एक दिवस माझी जागा तुला. आणि मग नामदेवरायांचं काय होतं देव 1 तास 24 तास नामदेवाला तिथे विटेवर म्हणजे दिसायला हे कोण भगवंतच पण असायला नामदेवराय होते. मग वेगवेगळे भक्त त्याच्याकडे आले. मग आता त्याने द्यायला पाहिजे ना. पण तिथे विटेवर बसायला ना तर त्याला सगळं मागचा पिक्चर दिसत होता. त्याने काय केलं समोरच्याने. नंतर त्यांनी कोणालाच काय दिलं नाही. 24 तास झाल्यानंतर भगवंत म्हटले बाबा काय काय रे दिलं तू कोणाला? आणि म्हणे सगळे सगळे विचित्र माणसं होते म्हणे. मग हसत आहे म्हणे सगळे. मी कसं आहे मी कोणाच्याही कर्मामध्ये ढवळाढवळ नाही करत. जैसे त्याचे कर्म तैसे त्याचे फळ. आणि हा विषय आपल्याला उद्या घ्यायचा आहे. पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संतन की जय. अपने अपने माता पिता गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मद द्यावे पसाय दान हे. जे काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरिताचे तिमिर जाओ विश्वसुधर्म सूर्य पाहो. जो जे वांछेल तो ते लाहो. प्राणीदात वर्षज सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो बुधा. तला कल्पतरुचे हरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमजे अलांछन मार्तंड जे तापैन. ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्णोनी ते लोकी. भजदिदो आदिपुरखे अखंडित. आणि ग्रंथो विजये विशेष लोकीये. दुष्टादुष्ट विजय हो आवेजे. हे तमने श्री विश्वेश्वरा हो. हाऊ येल दान पसाहो. येणे वरे ज्ञानदेव सुखिया. येणे वरे ज्ञानदेव सुखिया. हरि ओम शा देव हरि.